मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत ते कुणी असू देत, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि पोलीस तपास करतायत. मला हे पण वाटतं आहे की SIT आपलं काम करते आहे, पोलीस आपलं काम करत आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे आणि हा तपास नीट पुढे जाईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. माझा खात्री आणि विश्वास आहे की महाराष्ट्र पोलिसांचं नाव अतिशय उत्तम आहे, चांगलं आहे. महाराष्ट्र पोलीस अत्यंत निपक्षपातीपणानं या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करतील. मात्र आपण अजून काही वाट बघण्याची गरज आहे. हा तपास नीटपणे पुढे जाऊ देण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रीय महिला आयोग या संपूर्ण तपासावर लक्ष ठेवून आहे. नाही, अशा पद्धतीचं त्यांची चौकशी करण्याचं कोणतंही मॅन्डेट आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे काही कोणती चौकशी करणार नाही आहोत. मात्र पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित करावं, पुन्हा म्हणते निपक्षपातीपणानं करावं, याकरता आमचा आग्रह तर आहेच आहे, पण आमचं लक्ष पण असेल. ज्या प्रकरणामध्ये शेकडो महिला बळी पडल्या आरोपीच्या सगळ्या कृत्याला, त्या आरोपीशी असणारे संबंध आणि त्यांच्यावरती असणारे एकंदरीतचा विश्वास या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांच्यावरती खूप वावरत होते आणि अशा वेळेला त्यांच्यावरती होत असलेले गंभीर आरोप पाहता त्यांनी चौकशीला सामोरं जाणं गरजेचं वाटत नाहीये का, किंवा तुम्ही कशा प्रकारे आवाहन करताय का? कारण या सगळ्यामध्ये पारदर्शकता फार महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला पोलीस त्यांना चौकशीला बोलावतील त्या वेळेला त्यांनी गेलं पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य करणं हे त्यांनी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी ते केलंही पाहिजे असं मी त्यांना जरूर सांगेन की त्यांनी हे सगळं सहकार्य नीटपणे पोलिसांना केलं पाहिजे.